गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। रात्री 12 ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक। 10 तासांच्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल। शनिवारी रात्री 10:44 वाजता विरार अंधेरी जलद वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंतच धावणार। उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वाहतुकीत बदल, तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरची सेवा पूर्णतः बंद। पुण्यात सुरू असलेल्या पुणे हुबळी वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। पुढील काही दिवसात आणखी प्रतिसाद वाढेल, रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास। म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका। म्हाडाच्या कोकण मंडळाची ठाणे वसईत 20 लाखात घरं। 3 ऑक्टोबरला ठाण्यातील 913 घरांसाठी जाहिरात, तर 8 ऑक्टोबरला कोकण मंडळाच्या 7,000 घरांची लॉटरी निघणार। दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क। गर्दीची ठिकाणे आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांची करडी नजर। मुंबई शहर आणि उपनगरात आजही पावसाचा अंदाज। पुढील 3 दिवस ठाणे ते पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। राज्यातील अंगणवाडी सेविकांचं मंगळवारी चक्काजाम आंदोलन। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा। नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार। महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दिले निर्देश। ऑक्टोबरमध्ये राज्यात 8 दिवस बँकांना सुट्टी। दसरा दिवाळीसह इतर सण आणि साप्ताहिक सुट्ट्या। आर्थिक नियोजन वेळेत करा, रिझर्व्ह बँकेचं आवाहन। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश। समृद्धी महामार्गावर भेगा पडलेला संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्यानं तयार करण्याच्या कामाला सुरुवात। वसई पूर्वच्या नवजीवन इथे 2 मुलांचा खाणीत बुडून मृत्यू। नसीम चौधरी आणि सोपान चव्हाण असं दोघांचं नाव। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मुख्य मूर्तीचं दर्शन आज बंद। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या गाभाऱ्याची आज स्वच्छता। नवरात्र उत्सवासाठी देवीच्या 10,000 मूर्ती परदेशात रवाना। रायगडच्या पेणमधील मूर्तीशाळांमध्ये देवीच्या साज शृंगाराची लगबग। भाजप आमदार किसन कथोरे यांचा अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध। बदलापूर हे सुज्ञ नागरिकांचं शहर, चांगले लोक इथे राहतात, त्यामुळे विरोध करत असल्याचं कथोरेंचं स्पष्टीकरण। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जाबाबत सोमवारपर्यंत निकाल राखीव। सिंधुदुर्ग पोलीस आणि आपटेच्या वकिलांनी न्यायालयात मांडली बाजू। नागपुरात आगळ्या वेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं लोकार्पण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। आगामी विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरेंचा बंदोबस्त करणार, शरद पवारांचा इशारा। पोर्शे अपघाताला जबाबदार असणाऱ्या टिंगरेंनी मदत केली, चुकीचं काम करणाऱ्यांना वाचवलं, पवारांचा आरोप। शरद पवार पक्षाचे नेते माझ्या संपर्कात। शरद पवार पक्षाकडून उमेदवारी देण्याबाबत अजून अंतिम निर्णय नाही। प्रणय फुके भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात असेपर्यंत भाजपात जाणार नाही। माजी आमदार चरण वाघमारेंकडून भूमिका स्पष्ट। कोकणात मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी। चिपळूण संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार केला जावा, सुभाष बनेंची मागणी। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखांचा मुलगा अमोल देशमुखनं सावनेरमधून मागितली मागणी। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा। तुमसरच्या नेहरू मैदानावर होणार सभा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याचा आज दुसरा दिवस। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा घेणार आढावा। शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि 10 माजी नगरसेवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। पुण्याच्या वडगाव शहरी मतदारसंघात बापू पठारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 तर चंद्रपुरातील 3 गटांवर ठाकरे गटाचा दावा करणार। माजी मंत्री भास्कर जाधव यांची माहिती। उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत। राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती झाल्यानं उमेश पाटील नाराज असल्याची माहिती।
एकनाथ खडसे जामनेरमध्ये येण्याची भाषा करतात, त्यांनी खुशाल्यावर तुम्हाला तुमच्या गावात कामं करता आली नाहीत, इथे काय करणार? मंत्री गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक सवाल. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली याचिका. शिंदे समितीला घटनात्मक अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही धनगर समाजासाठी GR कसा? मुख्यमंत्र्यांनी त्यांना आहेत तेवढेच अधिकार वापरावेत. भाजप नेते पद्माकर बळवींची मुख्यमंत्र्यांवर टीका. सांगलीच्या कवठे महांकाळमधील राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. माजी खासदाराच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण केल्याचाही आरोप. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतात भरत गोगावलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश. एसटी सुशोभीकरण आणि एसटी स्टँडच्या स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडक्या दाजींचाही विचार करा. लाडक्या दाजींना दिवसा वीज मिळेल यावर निर्णय घ्या. राहुरीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्राजक्त तनपुरेंचं वक्तव्य. सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवर विजय. युवा सेनेचे किसन सावंत 960 मतांनी विजयी. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर. युवा सेनेच्या विजयी उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णींकडून प्रमाणपत्र प्रदान. सिनेट निवडणुकीतील विजयानंतर आदित्य ठाकरेंनी मानले मतदारांचे आभार. आम्ही फक्त विजयाची पुनरावृत्ती केली नाही तर कामगिरीही सुधारली. आदित्य ठाकरेंचं ट्विट. सिनेट निवडणुकीत विजयानंतर ठाकरे गटाचं मातोश्रीवर आज सेलिब्रेशन. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विजयी उमेदवारांची घेणार भेट. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत किसन सावंत 960 मतांनी विजयी. 2018च्या सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती. चिपळूणमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. शहरातील चिंचनाक्यात फटाके फोडून ठाकरे गटाकडून आनंदोत्सव साजरा. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाला यश. महाडमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क. पोलिसांनी महिलेच्या बहीण आणि भावाला मुंबईत बोलावलं. महिलेचं पोलिसांना सहकार्य नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रात सुरक्षित नाही. त्यांच्याच मंत्रालयात घुसून कोणी तोडफोड करत असेल तर ते सुरक्षित कसे? अमोल कोल्हेंचा सवाल. मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा शरद पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन. ते 84 वर्षांचे होते. आज सकाळी 11 वाजता धुळ्यातल्या देवपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. भंडाऱ्यात भेल प्रकल्पग्रस्तांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार. मुंडीपारा आणि ब्राह्मणी ग्रामपंचायतीचा ठराव. बऱ्याच वर्षांपासून भेल प्रकल्पासंबंधी शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 2 विस्तार अधिकाऱ्यांनी एका निवृत्त शिक्षण सहाय्यकाला रंगेहात अटक. टायपिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचं प्रकरण. फेरनोंद करण्यासाठी तलाठ्यानं मागितली 1,20,000ची लाच. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावातील प्रकार. 90,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडला. कवठे महांकाळमधील राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाणी प्रकरणी संजय काका पाटील यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल. अमरावतीत पावसामुळे माटर गावातील पुलावरून काही नागरिकांचा जीवघेणा प्रवास. बैलजोडी घेऊन जाणारे आणि दुचाकीवरील दोघांचे स्थानिकांनी प्राण वाचवले. लोणावळ्यात टायर पॉइंटच्या पुढच्या पठारावर कारवी फुलं बहरली. फुलांमुळे जांभळ्या रंगानं रंगलेल्या पठारावर पर्यटकांची गर्दी. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पदाधिकारीला निवडीला स्थगिती. आज होणार सभापती उपसभापती निवडणूक रद्द. नांदेडच्या नेरली गावात पिण्याच्या पाण्यातून 100हून अधिक जणांना विषबाधा. गावात आरोग्य पथक तळ ठोकून सार्वजनिक टाकीतील पाणी दूषित झाल्यानं प्रकार घडल्याचं डॉक्टरांचं मत. श्रीवर्धनमध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन. हुरणवेळी गावाजवळ जंगलात बिबट्याचा मुक्त संचार. काही वाहन चालकांच्या कॅमेऱ्यात बिबट्या चित्रित.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी समाजाचं ठिय्या आंदोलन, विविध मागण्यांसाठी गेल्या 20 तारखेपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मंकीपॉक्स विषाणू संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट राहण्याचे आरोग्य मंत्रालयाचे आदेश, संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याबरोबर रोगप्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या सूचना. केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला. भारतातील मंकीपॉक्सची तिसरी घटना. यूएईमधून केरळमधील एर्नाकुलम इथे परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्स झाल्याचं निदान. कोल्डप्लेच्या तिकिटांवरून होणाऱ्या काळाबाजाराची मुंबई पोलिसांकडून दखल, बुक माय शोच्या प्रमुखांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समज जारी. पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या दौऱ्यात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि हरियाणात मोदींची सभा. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार. काँग्रेसची 7 आश्वासनं याआधीच जाहीर करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील देवसरमध्ये चकमक, 2 दहशतवादी गावात लपल्याची माहिती, दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन. संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज प्रत्युत्तर देणार. पाकिस्तानमधील कुर्रम जिल्ह्यात 2 जमातींमध्ये हिंसक चकमक, 36 जणांचा मृत्यू, 80 पेक्षा जास्त जण जखमी. कर्नाटक पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात नोंदवला एफआयआर. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या प्रगतीसाठी 11 वर्षीय मुलाची हत्या, उत्तर प्रदेशातील हाथरसमधला धक्कादायक प्रकार. नेपाळमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती, पुराचा धोका लक्षात घेता राज्य सरकारचा सतर्कतेचा इशारा. जगात उच्चभ्रूंची सगळ्यात आवडती गाडी म्हणजे रोल्स रॉयस. रोल्स रॉयसनं त्यांची आधुनिक आणि नवीन 10.5 कोटी रुपये किंमत असलेली रोल्स रॉयस कलिनन कार भारतात लॉन्च केली. थायलंडमध्ये समलिंगी विवाहांना मान्यता देणारा कायदा संमत, 22 जानेवारी 2025 पासून थायलंडमध्ये लागू होणार कायदा. हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री हॅरी पॉटर चित्रपटातील अभिनेत्री डेम गॅमी स्मिथ यांचं निधन, त्या 89 वर्षांच्या होत्या. ठाण्यात धर्मवीर 2 चित्रपटाचा प्रीमियर सोहळा संपन्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सिनेमातील सर्व कलाकारांची सोहळ्याला उपस्थिती. पुनर्प्रदर्शित चित्रपटांची 2 महिन्यात 50 कोटींची उलाढाल. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 47 चित्रपट प्रदर्शित. चित्रपटगृह, व्यावसायिक, वितरक आणि निर्मात्यांना मोठा दिलासा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.